तसा हा माझा ब्लॉग कालचा आहे। काल जागतिक महिला दिन होता, पण महिलांच्या मागची कामे काही सुटत नाहीत। तसंच माझं काहीसं आजचं झालं होतं। संडे असल्यामुळे आधीच उठायला उशीर झाला होता। उठायला उशीर झाला की घरातली सगळी कामेही उशिरा होतात, त्यामुळे मग बराच उशीर झाला होता सगळ्या कामांना। तरी मी आज बटाट्याचे वेपर्स करायला घेतले होते। म्हटलं ते बटाटे किती दिवस ठेवणार नाही का, ते बटाटे ओरडत होते टोपलीमधून मला बनव म्हणून। मग मी आज वेपर्स त्याचे बनवायला घेतले। इथे बटाटे मी छान सोलून घेतले, साधारणतः एक 4 ते 5 किलो बटाटे असतील इथे। मी बटाटे छान सोलून घेतले, त्याच्या साली काढून घेतल्या, मग ते तुरटीच्या पाण्यामध्ये टाकून दिले, कारण की तुरटीच्या पाण्यामध्ये बटाटे ठेवल्यामुळे त्याला ते काळे पडत नाहीत आणि मग ते आपले वेपर्स पांढरे शुभ्र छान होतात। त्यानंतर मग मी बटाट्याच्या वेपर्सच्या खिसणीने त्याचं स्लाइस पाडून घेतल्या। स्लाइस पाडून त्याही मी तुरटीच्या पाण्यामध्ये ठेवून दिल्या होत्या, कारण त्याही काळ्या पडणार नाहीत याचीही काळजी घ्यायची होती। अशा पद्धतीने मी सगळ्या स्लाइस पाडून घेतल्या व्यवस्थित। 4 ते 5 किलो बटाट्याच्या स्लाइस पाडून घेतल्यानंतर मी पाणी अगोदरच उकळायला ठेवलं होतं। पाण्याला एक उकळी आल्यानंतर त्यामध्ये मी मीठ टाकून पाणी व्यवस्थित हलवून घेतलं। त्याच्यानंतर मग मी त्यामध्ये बटाट्याचे वेपर्स सोडून दिले। साधारणतः एकच उकळी आणायची, बटाटे जास्त शिजू द्यायचे नाहीत, नाहीतर त्याचे तुकडे पडतात। मग मी एक उकळी आणून 2 बॅचमध्ये मी सारे वेपर्स सगळे वेपर्स शिजवून घेतले। वेपर्स शिजवून झाल्यानंतर परत अजून बरीच छोटी मोठी कामे होती, ती सारी कामे करून घेतली। वेपर्स शिजवून झाल्यानंतर ती मी वेपर्स उन्हाला घालून बटाट्याच्या वेपर्ससोबत घरातली छोटी मोठी बरीचशी कामं होती, ती छोटी मोठी कामेही करून घेतली। थोडी फ्रूट आणले होते, वॉटरमेलन, टरबूज वगैरे, ते कापून खाऊन घेतलं। त्यानंतर अजून खूप सारी कामे होती, तीही करून घेतली। संडे असला की कामाला त्या काही सुट्टीच नसते। अशा पद्धतीने मग सायंकाळी थोडं बाहेर जायचं होतं, कारण त्यांनी मला एक सरप्राईज दिलं होतं जागतिक महिला दिनाचं, त्यामुळे मग आम्ही दोघेही बाहेर गेलो। आणि ते सरप्राईज काय आहे हे तुम्हाला पाहायचं असेल तर माझे व्हिडिओ नक्की पहा, तुम्हाला कळेलच। 1 ते 2 दिवसामध्ये ते माझं सरप्राईज येणार आहे। त्यानंतर मग आम्ही दुकानामध्ये जाऊन आलो, आम्हाला जे घ्यायचं होतं ते घेतलं आणि 1-2 दिवसानं माझं ते पार्सल घरी येणार आहे, तुम्हाला समजेलच ते। त्यानंतर मग मॅच होती रात्री, मॅच पाहिली। मॅच पाहता पाहता कच्ची दाबेली एन्जॉय केली। मला कच्ची दाबेली खूप आवडते। कच्ची दाबेली एन्जॉय करून मुलींनी माझ्यासाठी छानसं ग्रीटिंग बनवलं होतं। दोघींनी एफर्ट घेऊन जागतिक महिला दिनाच्या मला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या होत्या, त्या मग मी त्यांच्या ॲक्सेप्ट केल्या आणि मग अशा पद्धतीने मी माझा आजचा दिवस संपवला। आजचा दिवस तसा फारच छान होता, पण खरं सांगू का, खूप कामामध्ये आणि खूप बिझी गेला माझा दिवस।